नमस्कार मंडळी, बदामाचा हलवा कसा केला ते सांगते. बदाम आधी एक रात्र भिजवले, दुसऱ्या दिवशी त्याचे साल काढून घेतले. भिजवल्यामुळे साल पटकन निघतात. नंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यात बदाम टाकून बारीक ते वाटून घेतले. वाटताना 2 ते 3 चमचे त्यामध्ये पाणी घातले. पाणी घातल्यामुळे हे मिश्रण छान एकजीव होतं. नंतर गॅसवर पॅन गरम करून त्यामध्ये 2 चमचे तूप घातले. मिक्सरमधनं बारीक केलेले बदामाचे हे मिश्रण होते ते टाकले. मंद आचेवर छान परतून घेतले. नंतर पुन्हा 1 चमचा त्यामध्ये तूप घातलं आणि हे जे मिश्रण आहे ते पुन्हा एकदा परतलं. हे खाली आपल्याला लागू द्यायचं नाही आहे, म्हणून एकसारखं परतत राहायचं आहे. 10 ते 15 मिनटं हे छान सारखं परतून घेतलं. एकीकडे कोमट दुधामध्ये थोडंसं केसर घातलं आणि कपभर दूध गरम करून घेतलं. हे बदामाचं जे मिश्रण आहे ते परतून झाल्यानंतर हळूहळू त्याचा रंग बदलायला सुरुवात होतो. रंग बदलल्यानंतर त्यामध्ये गरम दूध घातलं, केसर घातलं आणि पुन्हा 10 ते 12 मिनटं दूध आटेपर्यंत हे मिश्रण परतून घेतलं. त्यामध्ये 1 कप साखर घातली, वेलचीची पूड घातली आणि सगळं छान मिक्स करून परतलं. गरम गरम छान बदामाचा हलवा तयार झाला. हा तुम्ही फ्रीजमध्ये 3 ते 4 दिवसांसाठी स्टोअर करून ठेवू शकता. हिवाळ्याच्या दिवसात तुमच्या मुलांना नियमितपणे 7 दिवस सकाळी सकाळी असा बदामाचा हलवा छोटी वाटी तुम्ही देऊ शकता. दरवर्षी हा हलवा मुलांसाठी आवर्जून करत असते. तुम्ही पण हा नक्की करून बघा. खूप छान लागतो आणि खूप पौष्टिक हा हलवा आहे. धन्यवाद.